गुड मॉर्निंग एव्हरीवन. झोप मस्त झाली, जरा जास्त भारी झोप लागली. खूप छान. किशोर फक्त रात्री रील बघत बसलेला. किशोर काय करतोय भाई? बघ जरा. नमस्कार मंडळी, केवी फॉर यू मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुप्रभात. तर दांडेलीतला हा आमचा दुसरा दिवस. तर एकंदरीत कल्पेशने काल या स्पेस बद्दल फिरवलं जरा तिथे डॉमेटरी बद्दल, स्पेस बद्दल तुम्ही व्हिडिओ दाखवला असेल. तर या स्पेस मध्ये आम्ही काल हरवून गेलेलो. तर आज सकाळचे बघता बघता सकाळचे 9 कधी वाजले आम्हाला कळलं पण नाही. आमच्या टूरचा गाईड सौरभ पाटील यांनी आम्हाला जबरदस्ती सगळ्यांना 8:30 वाजल्यापासून उठवलेलं आहे. स्वतः आता फुल आवरून बिवरून सगळं बसलेलं आहे. ब्रश वगैरे आगून मुतून सगळं फायनल रेडी झालेलं आहे. तर आता आम्ही पण आवरतो आणि या दुसऱ्या दिवशी आम्हाला ज्या वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यासाठी आम्ही मार्गस्थ होतो. धन्यवाद. यांचं काय झालंय आणि यांचं काय झालंय? कुस्ती हाडं मोडून घेऊ नका, नाहीतर आपला दुसऱ्या दिवशी प्लॅन फिस्कटेल. हार मान्य करतो. सौरभ मायापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. बोल. हा स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे सगळ्या बाबतीत. सॉरी मित्रा, जर माफ केला, दया दाखवली. माफी काय नाही. या रेसलिंगचा सेकंड पार्ट भेटेल तुम्हाला थोड्या वेळात. गुड मॉर्निंग. सकाळी फ्रेश होऊन आता चाललो आहे नाश्ता करायला आणि तिथूनच आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीजला जायचा विचार आहे. सो लेट्स सी. मी एक रिसॉर्टचा व्ह्यू एन्जॉय करा. तो आलो आता नाश्ता करायला. पोहे आणि उपमा नाश्ता आहे. माझ्या दिसतंय का तुला? दिसणार मी आहे का? मला पण दिसतंय पहिला. मला नाही दिसले. चालू कल्पेश किशोर दिसला पाहिजे. साठी व्हिडिओ आहे. कचरा बी केले. स्वतःला घेऊ दे बाई पहिला. एक नंबर मस्त. सो फायनली आता आम्ही जातोय वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला. आमचं तर मेन टार्गेट असणार आहे की रिव्हर राफ्टिंग करायचा. सो आम्ही ते पहिलं करणार आहे. गणपती बाप्पा. सो फायनली आम्ही निघालोय जायला तिकडे. यस, रिव्हर राफ्टिंगच्या इकडे जायला आम्ही निघालोय. फायनली आम्ही ज्या गोष्टीसाठी आलेलो, महत्वाची गोष्ट रिव्हर राफ्टिंग, ती आज आम्हाला करायला भेटते. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सो खूप एन्जॉय येणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघताना तुम्हाला आणि आम्हाला रिव्हर राफ्टिंग करताना. तो फुल धमाल होणार आहे. सो आम्ही आता रिव्हर राफ्टिंग साठी रेडी झालोय. सगळ्यांना हेल्मेट. एक्साइटेड फॉर द ॲडव्हेंचर. आउट द जोश. हाय सर. ए सर, हाय करो सब लोग. हाय. कम ऑन. हिप 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 हिप. ओके सर, आपका नाम? सौरभ. सौरभ, जाइए. सौरभ. केबी. केबी. किशोर को. किशोर को. Now it's my turn. किशोर. Hi, hello everyone. Look at the camera, everybody. Bye. Come on, hip hip. Hooray! Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! How is the Josh? How is the Josh? How is the Josh? चलो बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय. शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. बोलो संभाजी महाराज की जय.
बोलो भारत माता की बोलो भारत माता की वंदे वंदे कोको कोला पेप्सी कोको कोला पेप्सी एवरीवन टेक योर पैडल्स चलो पिंक कलर सर साइड में बैठ जाओ चलो फॉरवर्ड टीम Okay, team, stop and get down. फोटो यहाँ पे देखो पीछे हाय फोटोग्राफर के पास देखो Get back and forward. Get down. Okay, team, all of you, get back, and forward team. Forward. आगे, forward. Again, stop. Okay, team, everyone, see the camera, everyone, hi. Hi! Come on! Okay, team, all forward, team, forward. Faster. Forward. Get down. Get back. Stop, hello. Oh, bhai. Don't. Relax. Chill. Okay, everyone, look at the camera, everyone. Hi. Come on, pedal high five, everyone. Pedal high five. Come on. Hip hip, hooray. Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! Yes, very good. Okay, how is the experience, everyone? Great! We enjoyed a lot. Okay, आपका नाम? Saurabh, कैसा लगा आपको? must. It was an amazing experience. सर आपका नाम? Kishore, किसको it कैसे was लगा? delightful. सर आपका नाम? KB, most thrilling adventure of my life. सर आपका नाम? हाय आई एम स्वदेश कैसे लगा आपको? बढ़िया एक नंबर लाइफ टाइम एक्सपीरियंस किशोर मजा आ गया भाई, मजा आ गया पढ़ दिया? एक नंबर Okay, thank you everyone. Nice paddling, nice time everyone. Thanks to you, man. Next time we will come. We are going to 5 km rafting. Okay. Bye bye. How is it, sir? How is it? It's awesome. After our 1.5 kilometer river rafting, we are heading back to our start point. So, guys, how's the job? Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! आता आम्ही रिव्हर राफ्टिंग झाल्यानंतर कायाकिंग करायला चाललोय. सो लेट्स बिगिन द कायाकिंग अँड एन्जॉय. पकड़ ले
We are ready for the kayaking. Let's begin. Woof. आता kayaking करतोय मी. See. मजा येते खूप. मध्येच थांबलोय थोडा व्हिडिओ फुटेज घेण्यासाठी आणि इथून बघा स्वदेश येतोय. जमलोय स्वद्या भावा आलाय फुल सौदा आणि इकडून सौर्या आलाय. हा घे 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 भावा घे आपल्या सगळ्यांचा घे. सेल्फी काढ ना. सेल्फी काढ भावा. फुल याच्यात बसलो. हा चला आता 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 चला एन्जॉय करू भाई पहिला. गणपतीपर्यंत चालू. हां रस्सीपर्यंत रस्सी. चल चल हेडिंग डाऊन गाईस. चल स्वतः तू पहिला. सॉरी ब्रो. हम ना मोकळ्या रानात आलोय जरा म्हणजे नीट कायाकिंग करायला भेटते. सही. हा वाडी मजा येते मला तर खूप. नवीन आणि कायाकिंग मी आधी खूप 2-3 वेळा केली आहे. खूप नाही बोलता येणार. तेव्हा पण मजा आलेली आणि आत्ता पण मजा येते. मध्यावर येऊन थांबलोय. एक नेक्स्ट लेवल ॲडव्हेंचर आहे. खूप एन्जॉय करतोय. मजा येते कायाकिंग करायला. बघू शकता. वूफ. चलो गाइस. आपल्या समोर आता पास झाली ती 2 लोकांसाठी होती. चलो फुल स्पीड में जाते हैं. ॲक्च्युली मी पाण्याच्या प्रवाहाच्या अपोजिट साईडला चाललो आहे त्यामुळे थोडा जास्त जोर लावायला लागते. समोर सगळे रिव्हर राफ्टिंगवाले येत आहेत आपल्या समोर. चालू आहे. बडी मेरा कब लेगा तू. आता मी प्रवाहाच्या लोक फॉरवर्ड जातात. मी बॅकवर्ड चाललोय आयुष्यात आणि कायाकिंग मध्ये पण. फायनली टाइम अप हो गया है. आम्ही एवढा वेळ एन्जॉय केला की त्यांना बोलवायला यायला लागलं. अरे तुमचा टाइम संपलाय म्हणून.
थँक्यू भावा. एन्जॉय झाला की नाही दादा? एन्जॉय एक नंबर मित्रा, खूप एन्जॉय केलो आम्ही. थांब जरा. होय दादा ये ना इकडं. दादा एक इकडं. दादा येईना झालंय. हा कायाकिंग खूप एन्जॉय केल्यानंतर सगळे रिटर्न आलोय. आम्ही एवढं एन्जॉय करत होतो की टाइम संपला, त्याला आम्हाला बोलवायला यायला लागलं. आणि सौरभ तरी पण येत नव्हता. आणि आपला देश तिकडे विजा लागणार होता, म्हणजे पुढे जर गेलो असतो तर आपण अजून. ओके. बोटिंग, राफ्टिंग अँड देन कायाकिंग केल्यानंतर आम्ही चाललोय आता परत रिसॉर्टला. तिकडे परत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचा विचार आहे. काल रात्री आम्ही खूप एन्जॉय केला, पण आता परत लेट्स सी. सौरभ लाईफ जॅकेट घरी घेऊन चाललेला. अर्ध्या रस्त्यामध्ये जाऊन परत आलेला आहे. आता वॉटर स्पोर्ट सगळे एन्जॉय केल्यानंतर आम्ही परत एकदा रिसॉर्टला चाललोय. आता तिथे जाऊन पण स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायचा विचार आहे नुसती मजाच मजा. नुसती मजाच मजा. मजाच मजा. आजचा दिवस आमच्या वाटेला मजाच मजा घेऊन आलेला आहे. ओके, आता एकेकाच्या आपण बाईट्स घेऊया की सगळ्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल. लेट्स से स्टार्टिंग फ्रॉम द स्वदेश, द मॅन हु इज फ्रॉम कोल्हापूर. ह्याच्या 2-3 शिव्या थोड्या तुम्ही ऍडजस्ट करा व्हिडिओत, कारण की मला एवढं बीप्स टाकायला लागतील की तेवढ्या एडिटिंगला मला जास्तच वेळ लागेल. शब्द कमी फक्त जास्त. ओके स्वदेश, तुमचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता, मग काय सांगाल तुम्ही? एक नंबर मजा आली, मस्त एकदम. सो लाईफ टाईम एक्सपिरियन्स झाला. सगळ्यांनी मी तर रेकमेंड करतो या आणि इथं एकदा रिव्हर राफ्टिंग करा. आणि आपलं एवढं मजा केली आपण. आणि नक्कीच. आता नेक्स्ट किशोर पाटील. नक्कीच हा एक थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स होता. सुरुवातीला ट्रेनिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला, पण आता इतके ट्रेन झालं की डायरेक्ट आम्ही कॉम्पिटिशन करणार आहोत. केरळामध्ये असते पार्ट. तुम्ही या फॅमिली सोबत या, सगळ्यांसोबत या, मजाही मध्ये. ओके, आता नेक्स्ट द रायझिंग स्टार, द सुपरस्टार किशोर कुलकर्णी. तर मित्रांनो, आमचा दांडेली मधला हा दुसरा दिवस. 1.5 किलोमीटरची रिव्हर राफ्टिंग आणि रिव्हर कायकिंग करून खूप थोडंसं थकायला झालेलं आहे, पण तरी पण 2 एक्सपिरियन्स असे केले ना, खूप मजा आली. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आणि फोटोमध्ये बघायला भेटतील. आणि मला तर असं वाटतं आम्ही इकडे येऊन जी मजा केली आहे, तुम्ही पण नक्कीच या दांडेलीला भेट द्या, मजा करा, एन्जॉय. नुसती मजाच मजा. ओके, आणि शेवटचं आपले स्पॉन्सर आणि आपले गाईड, टूर गाईड, ज्यांच्यामुळे ही प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे, ते मिस्टर सौरभ पाटील फ्रॉम डोका. तुम्हाला मी या प्लॅन सक्सेसफुल बनवण्याच्या मागे काय काय कष्ट घेतलेत हे एक्सप्लेन नाही करू शकत. एक्सप्लेन नाही करू शकत. त्यांचा आम्ही मंडळातर्फे शाळांनी श्रीफळ देऊन गौरवण्यात येईल. तुमचे एफर्ट, तुमच्या घरच्यांनी दिलेलं प्रेम आणि जेवण याच्याने आमची ही ट्रिप खूप 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 सक्सेसफुल झाली. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच. ओके, बोला सौरभजी. हा प्लॅन सक्सेसफुल केले आहे आणि याचा एक्सपिरियन्स तर तुम्ही सगळ्यांकडून ऐकला. आउट ऑफ द वर्ल्ड. आणि थँक्यू सो मच. KB4U चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घंटीचा बेल आता आम्ही रिसॉर्टला आलोय आणि ठरल्याप्रमाणे आम्ही स्विमिंग पूल मध्ये जातोय. 5, 6, 7 गो. गेट सेट गो. बॉल उडवायचा हवेत आणि म्हणलं असं ना. पुढं या साईडला. सौरभ सेल्फी काढण्यात बिझी आहे आणि आम्ही सगळे चाललोय जेवायला. आज जेवणामध्ये नॉनव्हेजला मे बी अंडा करी आहे. सो लेट्स सी. चपाती
त्याचं नाव बघ गावचं काय लवडा कोण नाही सध्या जेवण कसं आहे? मला भूक लागली त्यामुळे अंडा करी मस्त आहे आणि व्हेज कोरमा टेस्ट बार आहे. किशोर खूप छान आहे. किशोर सध्या खूप नंबर वन. लागले. मस्त आहे, एकदम कडक भूक लागले. थांब जरा एक पहिला बाईट खाऊ दे अंडा वगैरे. चालू दे. फुटेज खातो आपण बाकी. ठीक आहे. ओ फायनली. सो फायनली आम्ही आता पॅकिंग करून निघतोय. चलो निकलते आहे. फायनली गाईज आम्ही इथून चेकआउट करून निघालो आहे. अशोका रिसॉर्टचा एक फायनली कन्क्लुजन द्यायचं तर बेस्ट एक्सपिरियन्स होता. फूडपासून सगळ्या सर्विसेस पण चांगल्या होत्या आणि रेकमेंड करू शकतो असं ठिकाण होतं. रूम्स सो पॅकिंग झालेली सगळ्या गाडीत टाकलेल्या आहेत बॅगा आणि आम्ही निघालो आहे फायनली. चलो गाइस, गणपती बाप्पा. डॅमचं बॅकवॉटर बघायला आलेलो आम्ही, पण इथे निराशा झाली आहे थोडी. सौरभ काहीतरी वेगळ्या भाषेत काय कन्नडामध्ये बोलला. बंडू काय बोलला काय कळलं नाही आम्हाला. कळायला नाही. बंदी आली. पण एवढं आता कळायला की बंद आहे. एवढंच कळायला नाही, बाकी काय कळायला नाही. फ्लेवर्स करून बघतोय तिथे काय काय. काय घेतोय का? अरे यार हे नेटचा हे सुट्टी आहेत का कुणाकडे? जयसिंग रावना बोलायचं ना. समजलं का हायब्रिड जयसिंग. पुढे बघ कसं नाव ठेवलं. इकडून तिकडून फिरून मग एखाद्या जंगलातून एक ऑफरोड टाईप रस्ता होता, तिकडून आल्यानंतर आम्हाला शेवटी फायनली बॅक वॉटर भेटलेलं आहे आणि खरंच समाधान झालेलं आहे. तो व्ह्यू बघूनच असं वाटलं की सॅटिस्फिकेशन आहे यात. सो यू कॅन सी नाव. आपण आलो आहे, या ठिकाणाचं नाव आहे सुपा डॅम आणि काली रिवर या सुपा डॅममधूनच निघते आणि या डॅममध्येच एक पॉवर प्लांट पण आहे कर्नाटका गव्हर्नमेंटचं. पाठी जेवढं पण ब्राऊन कलरची तुम्हाला मार्किंग दिसते ना, पावसाळ्यात जेव्हा हा डॅम पूर्ण भरतो त्यावेळेला त्या लेवलपर्यंत तिथे पाणी असतं. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे पण आता खूप कमी झालं आहे पाणी. इथे थोडा वेळ एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही इथून परत जायला निघतोय. हॅलो गाईज. मुंबई, आमची मुंबई. ही सगळा कप नामदेव. बॅकवॉटर बघून आल्यानंतर आता रस्त्यात जाता जाता आम्ही चहा प्यायला थांबलोय. टाइम फॉर द चाय. ओके, एन्जॉय. आता आम्ही आलोय काळी रिव्हरच्या एका ब्रिजवर. काल पण इथे आलेलो पण बॅक टू होम नाही रे. प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. तो गोकाक फॉल्स. ओके, आपण आता जाणार आहे गोकाक फॉल्सला सौरभला सांगितल्याप्रमाणे. इथे एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली. थोडं खाली बघितल्यानंतर माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये किती क्लिअर दिसते
पण इथे पाण्यामध्ये शिवलिंग दिसतंय मला खाली. चला पुन्हा एकदा निघतोय आम्ही पुढच्या प्रवासासाठी. गणपती बाप्पा. मध्ये आल्यावर परत एक व्ह्यू पॉइंट दिसलाय डॅमचा, त्यासाठी तो बघण्यासाठी थांबलोय. एक सुंदर व्ह्यू आहे पाठी माझ्या. इथे आपण त्या साईडला जाऊन आलोय, पण आता अपोजिट साईडला आलोय आपण त्याच्या. सर्कल कम्प्लीट. लेट्स सी. लाजळीचं झाड आहे का रे? किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आता आम्ही बेळगावमध्ये एका ठिकाणी राहायचं ठरवलं आहे. सौरभच्या मित्राने आम्हाला रूम बघण्यास हेल्प केली आहे. सो आता आम्ही सामान घेऊन रूममध्ये येतो चाललं आहे. लगेच फक्त आपण आपलं एकच काम. सुख शांती लॉजिंग करून आहे, तिथे आम्ही आज राहणार आहे. थोडं रूममध्ये फ्रेश झाल्यानंतर आता जेवायला चाललो आहे. सौरभच्या बेळगावच्या मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं आहे की ते विराट करून एक हॉटेल आहे, तिथे जेवायला जा. तिथे बिर्याणी आणि अजून काय काय स्पेशल आहे. सो लेट्स सी, तिकडे जाऊयात. आता आलो आहे मी विराट हॉटेलला. जाऊयात आपण जेवायला. गर्दी बघून तरी मला जास्तच फेमस वाटते. किशोर मोबाईलवर स्टोरी टाकतो. मार पडते एकच पानं. प्लेट तर आल्यात, पण बिर्याणीची वाट बघतोय. तिथे बिर्याणी फेमस असल्यामुळे सगळ्यांनीच बिर्याणीच सांगितली आहे जेवायला. शेरवा मग बीच मिळत दोन. हे काय? शेरवा म्हणजे काय असतं? शेरवा. ओके. कशाला इकडे शेरवा बोलतात. आणि ॲडिशनल ग्रेव्ही दिलेली आहे आम्हाला बिर्याणी सोबत. सर्व करूया आणि टेस्ट करूया कशी आहे. बिर्याणी सर्व केली आहे. आता प्रत्येकाकडून आपण टेस्टसाठीचे रिव्ह्यू घेऊया. स्टार्टिंग फ्रॉम द स्वदेश. स्वदेश कशी वाटली तुम्हाला बिर्याणी? मी बिर्याणीचा सगळ्यात मोठा फॅन आहे असं सांगतो. आणि जेवढे मी बिर्याणी खाल्ल्या त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट बिर्याणी मला वाटली खतरनाक बिर्याणी. मस्त. मला तर खावं. हो हो सही. मस्त आहे. बघण्यावरून दिसावरून थोडं समजून येतं की त्यामध्ये जास्त मसाला वापरलेला नाही. त्यामुळे एकदम सिम्पल आणि चांगलं असतं. टेस्ट पण मस्त आहे. जर तुम्ही कधी बेळगावमध्ये याल ना तर नक्की ही बिर्याणी खाऊन जा. ओके चल. परफेक्ट. खूप छान आहे. बस भूक लागली. मी पण खातो आता. बट बिर्याणी चमच्यात खायला मजा नाही. बिर्याणी म्हणजे हातातच खाल्ली पाहिजे. लेट्स सी. मनासारखं जेवल्यानंतर नक्की काय असतं. खरंच मनासारखं जेवल्यानंतर फिंगर बाउल म्हणजे एक सुखच आहे माझ्यासाठी. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स हॉटेलचा सगळ्यांचा छान होता. आणि बिर्याणी टेस्ट पण मस्त होती. हां फुटेज खाणारा आला. सौरभच्या मित्राला सोडून आलो जेवल्यानंतर. आणि आता आम्ही पण झोपतोय. उद्या सकाळी जायचं आहे नवीन ठिकाणी. सो भेटूया. आजचा व्लॉग इथेच एंड करेल. सो भेटूया पुढचा दिवस आणि पुढचे व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. सो टिल देन टेक केअर अँड बाय बाय.